नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण RRB NTPC 2026 ग्रॅज्युएट लेवलच्या झालेल्या एक्झाममधील GK GSच्या प्रश्नांची सिरीज चालू केलेली आहे. यामध्ये आपण सर्व 24 शिफ्टचे प्रश्न कव्हर करणार आहोत. आज आपल्याला 17 मार्च 2026ला झालेला शिफ्ट 2चा पेपर बघायचा आहे. पहिला प्रश्न पहा. भारतात गहू हे प्रामुख्याने कोणत्या हंगामातील पीक आहे? उत्तर रब्बी. एखादी वस्तू जमिनीवरून उचलल्याने कोणत्या प्रकारची ऊर्जा साठवली जाते? उत्तर स्थितीज ऊर्जा. पेशीचा आकार टिकवून ठेवण्यासाठी आणि संरचनात्मक आधार देण्यासाठी कोणते पेशी अंग जबाबदार असते? उत्तर सायटोस्केलेटन. भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात असे नमूद केले आहे की केंद्रशासित प्रदेशांचा कारभार राष्ट्रपती पाहतील आणि ते त्यांच्या देखरेखीसाठी प्रशासकाची नियुक्ती करू शकतील? उत्तर अनुच्छेद 239. राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या संदर्भात खालीलपैकी कोणती जोडी योग्य नाही? उत्तर अनुच्छेद 41. कामाच्या न्याय्य आणि मानवी परिस्थितीची तरतूद आणि प्रसूतीविषयक मदत. भारतीय संविधानाचे कलम 25 प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या हक्काची हमी देते? उत्तर धर्मस्वातंत्र्य. व्हेनेझुएलामध्ये लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि हुकुमशाहीतून लोकशाहीकडे न्यायपूर्ण व शांततापूर्ण संक्रमणासाठी केलेल्या अथक प्रयत्नांबद्दल खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला 2025चा नोबेल शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला? उत्तर मारिया कोरिना मचाडो. भारतातील खालीलपैकी कोणती औद्योगिक वित्त संस्था 1990मध्ये स्थापन झाली? उत्तर स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. ऑगस्ट 2025मध्ये कोणत्या राज्यांमध्ये सरासरीपेक्षा 30 ते 70% कमी पाऊस पडला, ज्यामुळे पिकांवर ताण आला आणि पाण्याची टंचाई निर्माण झाली? उत्तर लडाख, अरुणाचल प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब आणि ईशान्य भारत. शाश्वत विकासाची संकल्पना कोणत्या अहवालानंतर लोकप्रिय झाली? उत्तर ब्रुंडलँड अहवाल. पहिल्या महायुद्धादरम्यान गदर पार्टीचा क्रांतिकारक प्रयत्न मोठ्या प्रमाणात अयशस्वी का ठरला? उत्तर सशस्त्र क्रांतीबद्दल जनतेची उदासीनता. 27 ऑगस्ट 2025 रोजी कोणत्या निर्देशांकाने सलग दुसऱ्या महिन्यात जागतिक ग्राहक आत्मविश्वास -0.1 अंकांवर स्थिर राहिल्याचे नोंदवले? उत्तर इप्सॉस ग्लोबल कन्झ्युमर कॉन्फिडन्स इंडेक्स. उष्णकटिबंधीय चक्रीवादळांमुळे किनारपट्टीवर होणारा मुख्य विनाशकारी परिणाम कोणता आहे? उत्तर वादळी लाटा. भारतातील मोठ्या शहरांमध्ये तृतीयक उपक्रमांचे प्रमाण जास्त का असते? उत्तर शहरांचे एकत्रीकरण आणि सेवांच्या मागणीमुळे. ऑपरेशन ट्विस्टच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? 1. ऑपरेशन ट्विस्ट हे मध्यवर्ती बँकेचे एक मौद्रिक धोरण आहे जे देशातील व्याजदर कमी करण्यासाठी आणि गुंतवणुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरले जाते. 2. या ऑपरेशन अंतर्गत RBIने बाजारात तरलता आणण्यासाठी सरकारी रोख्यांच्या उत्पन्नात बदल केला. 3. हे खुल्या बाजार व्यवहारांमुळे अल्पमुदतीचे आणि दीर्घमुदतीचे दोन्ही सरकारी रोखे एकाच वेळी खरेदी आणि विक्री करून केले जाते. खाली दिलेल्या संकेतांचा वापर करून योग्य उत्तर निवडा. उत्तर 1, 2 आणि 3. खालीलपैकी कोण त्यांच्या चिंतनशील स्वभावासाठी आणि संथ, समृद्ध अलंकृत शैलीतून रागाचे सार टिपण्यावर भर देणाऱ्या कृतींसाठी प्रसिद्ध आहेत? उत्तर मुत्तुस्वामी दीक्षितार. आनुवांशिकीमध्ये पनेट स्क्वेअरचा उद्देश काय आहे? उत्तर
आनुवंशिक संकरांच्या परिणामांचा अंदाज लावणे. खालीलपैकी कोणती मान्सून प्रणाली माघारी मान्सून म्हणूनही ओळखली जाते? उत्तर ईशान्य मान्सून. खालीलपैकी कोणता सौर पार्क 2025 पर्यंत भारतातील सर्वात मोठा सौर पार्क आहे? उत्तर भाडला सोलर पार्क. मजनू शाह खालीलपैकी कोणत्या बंडाशी संबंधित आहे? उत्तर फकीर संन्यासी बंड. हडप्पा संस्कृतीने प्रामुख्याने कोणत्या प्रदेशातून तांबे मिळवले? उत्तर राजस्थान. 2025 मध्ये झालेल्या ICC महिला एकदिवसीय विश्वचषक अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्कार कोणाला मिळाला? उत्तर शफाली वर्मा. भारताने सहभाग घेतलेल्या टॅलिस्मन सेबर 2025 या लष्करी सरावाचे नेतृत्व कोणत्या देशाने केले? उत्तर ऑस्ट्रेलिया. पुस्तके आणि त्यांचे संबंधित लेखक यांचे चुकीचे संयोजन निवडा. उत्तर तुघलकनामा अबुल फजल. मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी रिट जारी करण्याचा अधिकार डॅश डॅश यांच्याकडे निहित आहे? उत्तर सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? उत्तर 2020. कांचीपुरम येथील इसवी सन 8व्या शतकातील कैलासनाथ मंदिरात प्रामुख्याने कोणत्या सामग्रीचा वापर केला गेला आहे? उत्तर वाळूचा खडक. खालीलपैकी कोणत्या तांत्रिक प्रगतीमुळे लोहयुगाच्या सुरुवातीच्या काळात जड अधिक पाणथळ जमिनींची मशागत करणे शक्य झाले? उत्तर लोखंडी नांगराचे फाळ आणि कुऱ्हाडी. बॉईलचा नियम डॅश डॅश यांच्यातील संबंधांचे वर्णन करतो? उत्तर आकारमान आणि दाब. डिसेंबर 2025 मध्ये PNGRBच्या दर सुधारणेमुळे शहर गॅस वितरण वाहतूक खर्चात वार्षिक किती कपात अपेक्षित होती? उत्तर 1000 कोटी. प्रिंटर संगणकाकडून माहिती स्वीकारतो आणि कागदावर त्याची छापील प्रत तयार करतो. या कार्यामुळे प्रिंटर एक डॅश डॅश बनतो? उत्तर आउटपुट डिव्हाइस. 52व्या घटनादुरुस्ती अधिनियम 1985 द्वारे लागू केलेल्या पक्षांतर बंदी कायद्यानुसार कोणत्या कृतीमुळे अपक्ष खासदार अपात्र ठरतो? उत्तर कोणत्याही राजकीय पक्षात निवडून आल्यानंतर सामील होणे. आत्मीया सभेसंदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? उत्तर आत्मीया सभेची स्थापना 1824 मध्ये झाली. विंडोज 11 मध्ये अपूर्ण नावे असलेल्या फाईल्स कशा शोधायच्या? उत्तर ॲस्टेरिक. प्रमुख स्टोरेज माध्यमे जसे की CD आणि DVD ऑप्टिकल तंत्रज्ञानाचा वापर करतात, तर HDD म्हणजेच हार्ड डिस्क ड्राईव्ह बीट साठवण्यासाठी डॅश डॅश तंत्रज्ञानावर अवलंबून असतात? उत्तर चुंबकीय क्षेत्र. खालीलपैकी कोणती माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत माहिती उघड करण्यापासून सूट मिळण्याचे कारण नाही? उत्तर जनहित. विंडोज OS मध्ये कोणत्या फाईल प्रकाराला सिस्टम फाईल म्हणून वर्गीकृत केले जाण्याची सर्वाधिक शक्यता आहे? उत्तर .dll. सांस्कृतिक धोरणे आणि शाश्वत विकास यावरील जागतिक परिषद मॉन्डिया कल्ट 2025 कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती? उत्तर बार्सिलोना, स्पेन. 2025 मध्ये 79व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला भारत सरकारने ग्रामसभा किंवा इतर पंचायत सभांच्या ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंगमधून सभेचे संरचित इतिवृत्त स्वयंचलितपणे तयार करण्यासाठी
कोणत्या AI शक्तीवर चालणाऱ्या साधनाचे अनावरण केले? उत्तर सभासार. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला पेपर कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा. धन्यवाद.